हिंगोली जिल्हा हिंगोली महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा। 1 जून 1999 रोजी हा जिल्हा परभणी जिल्ह्याचे विभाजन करून अस्तित्वात आला। संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या पहिल्या ज्ञानेश्वर चरित्रकाराचा म्हणजे संत नामदेवांचा हा जिल्हा प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय आहे। औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग हे या जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरुपदेश घेतला। संत नामदेवांचे गुरु विठोबा खेचर यांचेही वास्तव्य याच जिल्ह्यात होते। हिंगोलीने 2 मोठी युद्धे अनुभवली आहेत। पहिले इसवी सन 1803 साली टिपू सुलतान व मराठा यांच्यातील युद्ध, तर दुसरे 1857 साली नागपूरकर व भोसले यांच्यातील युद्ध। या जिल्ह्यात एकूण 5 तालुके आहेत। त्यामध्ये हिंगोली, कळमनुरी, बसमत, औंढा आणि सेनगाव यांचा समावेश होतो। हिंगोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 4526 चौरस किलोमीटर इतके असून येथील लोकसंख्या सुमारे 11,77,345 इतकी आहे। हिंगोली जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे 95 सेंटीमीटर इतके आहे। हा जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात दख्खन पठारावर वसलेला आहे। जिल्ह्याचे भूरूप प्रामुख्याने नैसर्गिक घटकांच्या प्रभावामुळे आणि झिजेमुळे तयार झालेला अपखंडित पठारी प्रदेश आहे। जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्याच्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत। त्यांना जिंतूर हिंगोली टेकड्या हे स्थानिक नाव आहे। जिंतूर ही जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीची डोंगर रांग असून या रांगेतील शिखरांची उंची समुद्र सपाटीपासून सर्वसाधारण 533 मीटर इतकी आहे। या जिल्ह्यातून पैनगंगा, पूर्णा, कयाधू, केनाड या 4 महत्त्वाच्या नद्या वाहतात। पूर्णा नदीवर येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे आहेत। येथील पूर्णा नदीवरील येलदरी हा प्रकल्प मराठवाड्यातील पहिला जलसिंचन व जलविद्युत प्रकल्प आहे। येथील मुख्य पिके ज्वारी आणि कापूस ही आहेत। जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज आणि कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत। या जिल्ह्यात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत। चला तर पाहूयात। श्री क्षेत्र औंढा नागनाथ। भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे। येथे हेमाडपंथी शैलीतील मंदिर असून हे द्वादश कोनी व शिल्प समृद्ध आहे। धर्मराजाने हे मंदिर महाभारत काळात बांधल्याची येथे आख्यायिका सांगितली जाते। मोदकचा चिंतामणी गणपती हिंगोली। हिंगोली शहरातील गोड्डीपार भागातील चिंतामणी गणपतीची ख्याती राज्यभर प्रचलित आहे। येथील गणपती नवसाला पावतो, त्यामुळे अनेक भाविक मोदक वाहण्याचा नवस बोलतात। काही भाविक गणपती जवळील मोदक घरी नेऊन त्याची वर्षभर पूजा देखील करतात। मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर, शिरड, शहापूर। हे ठिकाण औंढा नागनाथ पासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे।
येथे 4 फूट उंचीची भगवान मल्लीनाथांची मूर्ती अर्ध पद्मासनात विराजमान आहे. संत नामदेवांचे जन्मस्थान नरसी नामदेव. संत नामदेवांचा जन्म हिंगोली पासून सुमारे 36 किलोमीटर अंतरावर नरसी येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर हे होते. संत नामदेव हे मराठीतील चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यांच्या नावानेच आज हे गाव नरसी नामदेव म्हणून ओळखले जाते. श्री कानिफनाथ गड खैरी घुमट. हिंगोली पासून सुमारे 47 किलोमीटर अंतरावर सेनगाव तालुक्यात खैरी घुमट हे गाव आहे. हे गाव येलदरी धरणाच्या निर्मितीमुळे नाथ संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक कानिफनाथ मंदिर व किल्ल्यालगत स्थलांतरित झाले. किल्ल्याला चहूबाजूंनी भक्कम तटबंदी आहे. किल्ल्याच्या मध्यभागी कानिफनाथाचे मंदिर आहे. याच्या बाजूलाच कानिफनाथांचे गादी मंदिर आहे. हे मंदिर कान्होबाचे मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तुळजादेवी संस्थान घोटा तालुका हिंगोली. हिंगोली शहरापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर घोटा या गावात आई तुळजाभवानी देवीचे जागृत देवस्थान आहे. स्वामी विद्यानंद यांना देवीने दृष्टांत देऊन सांगितले की मी या ठिकाणी आले आहे. त्यानुसार स्वामी विद्यानंद यांनी तेथे जाऊन खोदकाम करून येथील देवीची काळ्या पाषाणातली ही मूर्ती बाहेर काढली. त्यानंतर सुमारे 1850 मध्ये ही मूर्ती स्थापन करण्यात आली. येथे शारदीय नवरात्रात मोठी यात्रा भरते. जटाशंकर मंदिर डोंगरकडा. कळमनुरी तालुक्यामध्ये डोंगरकडा या गावामध्ये श्री जटाशंकराचे स्वयंभू देवस्थान आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी येथे अनेक भाविक दर्शनाला येतात. अशी अजूनही काही महत्त्वाची धार्मिक ठिकाणे या जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये शेवाळा येथील पूर्णानंद महाराजांचे मंदिर, मंगळवारा येथील श्री दत्त मंदिर, खटकाळी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर, समगा येथील प्रसिद्ध संगमेश्वराचे महादेव मंदिर, गाडीपुरा येथील काली माता मंदिर, चिंचोली महादेव मंदिर आणि श्री जलेश्वर महादेव मंदिर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.